पासून कसाऱ्याकडे आज गाड्या लेट आहेत, खूप लेट आहे. त्याच्यामुळे आपल्याला इंजिनच्या डब्यातून प्रवास करावा लागला. हे इंजिन 2025ला अपडेट केले आहे. 1 किलोमीटरवरती सगळं दाखवलं आहे, किती वाजले, काय, किती किलो वजन आहे, एवढी सगळी बटणं आहेत, एवढे सगळे थर्मामीटर आहेत. म्हणजे पायलटच्या कॅबिनपेक्षा ही कॅबिन एकदम सोपी असते, इझिली ट्रॅव्हलिंग करतात. तर इंजिनमध्ये गरम होतं आणि दरवाजे असे खुले ठेवा लागतात, तर गार आहे. आणि घाटाचं सौंदर्य कसं आहे, संध्याकाळी 7च्या नंतर एकदम फुल घाट उतरतो आहे बाजूला, पलीकडे पण आहे. ट्रेन कशी पूर्ण रिकामी आहे. आमच्या साईडला हॉलो आहे, तो वजन वाहू अशा इंजिनच्या इंजिन असतात, 3 इंजिन असतात. पुढे एक इंजिन आहे, मागे एक इंजिन आहे, आपण मधला इंजिन. तर हा अनुभव उन्हामुळे कसा आहे, अतितप्त किंवा अति उष्ण अनुभव आहे. पण गावाला थंडी वगैरे भरपूर आहे. म्हणजे आपल्या टॅरेसवर, देवाच्या टॅरेसवरती इतकी थंडी आहे ना, त्या थंडीमध्ये कोणच झोपू शकत नाही. पण आपल्याला सवय झालेली आहे आता तपस्येची वगैरे. आणि एकदा ऑनलाईन आलं की देवी देवता मग दृष्टांत फार कमी होतो. आता जे श्रीकृष्ण भगवान आहे ते साधू संतांना काही बोलायला लावत नाही, पण क्रम ताते किंवा हे बाकीचे लोक जे चुका करतात ना, त्याच्याविषयी परमेश्वर नाराज आहे, हे चुकीचं काम करत. आता आपण पण हे ॲसिस्टंट मोटरमॅनची नोकरी सोडलेली आहे, आली होती आपल्याला मनमाडचे एक आहेत आपण. पण ह्या रेल्वेचं कसं आहे रामभाऊ, सर्व उत्तर भारतीय लोकांच्या म्हणून ते नोकरी वगैरे लावताना ते लोक पहिले पैसे खायचे. स्टेशन मास्तर, TC किंवा रेल्वे पोलीसमध्ये सुद्धा. रेल्वे पोलीसमध्ये आपल्याला फुकट नोकरी लागते. आणि हा जो ॲसिस्टंट मोटरमॅन असतो तो जॉब आपल्याला फ्रीमध्ये लागतो. फक्त डिप्लोमा आपल्याकडे तो एक इलेक्ट्रिकचा डिप्लोमा लागतो. स्थिती अशी आहे, महाराष्ट्रातल्या नेत्यांना मी विनंती करू इच्छितो की रेल्वेचा सगळा प्रभार हा महाराष्ट्राकडे असावा. म्हणजे महाराष्ट्रातला मनुष्य रेल्वे मंत्री असावा. म्हणजे पैसे वगैरे कोणी खातात ते नसावं. येणाऱ्या पिढ्यांना रेल्वेमध्ये सहज नोकरी मिळाली पाहिजे. 17:07 आहे. टायमिंग चांगला आहे, पण गरम खूप होते. तर इकडून सगळी जी गरमी आहे, इथून सगळी गरमी इकडे आपल्याकडे अतिशय उष्ण, अतिशय विद्युत भाग आहे. आणि तापमानाची इथे मोजण्याची यंत्रणा, हे ब्रेक वगैरे करायचे आहेत. पण ही जे अत्याधुनिकरण आहे याचाच फायदा त्या आखाती देशांनी उचलला. आणि आम्ही पेट्रोलचे सावकार आहे, आम्ही पेट्रोलचे महानायक आहे. त्याच्या गडबडीमध्ये त्या इराणच्या माणसाचा जीव गेला. कारण की एकदा यंत्रणा माणसाच्या मागे लागली की मनुष्य स्वतःला अतियांत्रिक किंवा उच्च शैलीचा असा समजतो. आणि मग मिसाईल वगैरे इथं बाळगण्याची, न्यूक्लिअर टेस्ट करण्याची गरज नव्हती. कारण की कसं, जरी युद्ध झालं तर असं कोण कोणाचं बळकवत. परमेश्वर हा कसा सगळ्यांचा स्वामी आहे. तो ज्या त्या मुलाला त्या ठिकाणी जन्म देत असतो. आता आपली बुद्धी कशी आहे रामभाऊ, आपण फक्त सायंटिस्ट, इंजिनिअरिंगचं थोडेसे पात्र आहेत आपल्याकडे, पण निसर्ग आपल्याकडे सगळ्याच्या सगळा खुला आहे.
समोर दिसेल हा आपल्यासाठी पूर्णपणे आपलाच आहे. तर साधू संतांना काही बोलायला लावलेलं नाही श्रीकृष्ण प्रभूंनी. त्याच्यामुळे आपण फक्त माणसांना मेंढरासारखं हाकलू शकतो, बरोबर. मग तो ट्रम्प तात्या असू द्या, कोणी असू द्या. पुतीन तात्याशी आपला काय वाद नाही आता सध्या, तो शांत स्वभावाचा मनुष्य आहे. पण पुतीन तात्या त्याच्या फॅमिलीत आपल्याला बोलवतो, आमंत्रण देतो. तर मग शेवटी कसं असतं, माणुसकी ही सर्वश्रेष्ठ असते. ती पुतीन तात्याकडून शिकण्यासारखी आहे. आणि हे लाल माकडं आपले छोटे भाऊ आहेत, पण यांना कसला राग येतो आहे काय माहिती. काहीतरी चुकीच्या वस्तू खाऊन चुकीचा राग येतो आहे. त्याच्यामुळे हे युद्ध परिस्थिती तयार होऊ शकते पुढे, पण त्याचं भाकीत तर आहे आपल्याकडे सुद्धा. पण तिरंगा जिंकेल एवढंच माहिती आहे. इथे या बटनाला सुद्धा तिरंगा आहे, 3 रंग आहेत. म्हणजे तिरंगा आपला कसाही जिंकणारच आहे, आपल्याला काय कोणाची भीती नाही. इथे डोंगराई देवी म्हणून एक स्थान आहे. त्या डोंगराई देवीच्या आशीर्वादाने भरपूर आपल्या परिवारातल्या लोकांचं घर आहे. आणि त्या डोंगराई देवीच्या इथे रेल्वे थांबते, बराच वेळ थांबते. तर त्या आईसाहेबांशिवाय ह्या पहाडाचं कोण महत्त्व, इथली आपली इंजिनिअरिंग पण फेल होऊ शकते, इतकं ते आईसाहेब महत्त्वाचं आहे. तर आता श्रीकृष्ण प्रभूंकडून मुंबईहून परत मंत्रालयातून परत भूपेंद्र पटेल यांचं मंत्रालय, आणि भूपेंद्र पटेलच्या मंत्रालयानंतर मग गिरिजाच्या घरी जाणार आहे. तर इकडे महाराष्ट्रात काय आपली घडी बसत नाही आहे. म्हणून गुजरात, पंजाब आणि पहाडी प्रदेश, म्हणजे आईसाहेबांच्या इच्छेप्रमाणे आपण चाललो आहे. उत्तराखंड वगैरे, हिमाचल अशा प्रदेशात चाललो. प्रसंगी आपल्याला सिंधी लोक आणि बऱ्याच मोठ्या बॉर्डरकडे जावं लागणार आहे. कारण की श्रीकृष्ण प्रभूंना जे हवं आहे ते लवकर मिळत नाही आपल्याला. आज 2-4 दिवस सतत साक्षात्कार घडत असायचा. आणि तो साक्षात्कार कसा आहे, अतिशय बलाढ्य आहे. तर आता इथे गरम खूप होतं आहे, त्याच्यामुळे इलाज नाही आपल्याकडे. आणि ट्रेन पण इथे थांबावीच लागते, ट्रेन असा नियम आहे.